नवीन गाडी घेताय का? कारण काय झालंय, दरवर्षी मार्च एंडिंगमुळं गाड्यांच्या किमती वाढणारच आहे. आता तुम्ही नवीन गाडी घेताय बरोबर, तर मला एक क्लिअर सांगा की तुमच्याकडं स्वतःचं बुकिंग आहे की घे गाडी आणि ट्रान्सपोर्टला जाऊन उभा राहायचं. ट्रान्सपोर्टवाला म्हणतोय की बाबा 10 टनाची गाडी आहे, संभाजीनगर ते पुणे, 11,000 रुपये भाडं आहे, तर डालं वगैरे काय द्यायचं ते द्यायचं. त्यानंतर टोल नाके, 3 टोल नाके पडतात. आता माझ्याकडं तर पिकअप आहे, त्यामुळं पिकअपचं 100 रुपये टोल नाका कटतोय आणि मोठ्या गाडीचं नाही सांगता येणार मला. तरी पण त्या गाडीला 7,000चं ॲव्हरेज असते. ती गाडी संध्याकाळी इथून भरून निघणार छत्रपती संभाजीनगरवरनं पुण्यासाठी. आता पुण्याला गेल्यानंतर सकाळी 9 वाजेपर्यंत कंपनीत जायचं असतं, कारण कितीही अर्जंट माल असू द्या, कोणत्याही कंपनीत गेल्यानंतर गेल्या माल खाली होत नाही. संध्याकाळी संभाजीनगरवरनं निघालात म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा माल तिथं चाकणला किंवा तळेगाव दाभाडीला किंवा हिंजेवाडीला ह्या ठिकाणी खाली होणार त्या कंपनीत. आता ते साहेब लोक, स्टोअरचे साहेब लोक येतात 9 वाजता, गाडी घेणार ते 9:30 पावणे 10 आतमध्ये. त्यानंतर तुमच्या समोर जर नंबर असतील तर तुम्ही गुतले म्हणजे तुमचं 1.5-2 तास साधारण जातात तुमचे. 1.5-2 तास गेलेत, बाहेर आले 1 वाजला, मग त्या ड्रायव्हरनं जेवण करायचं किंवा मालकाने जेवण करायचं, गाडी चालक मालक असेल तर. जर ड्रायव्हर असेल तर मग तर विशेष नाही, त्यांना उपाशीच गाडी पळवायची लोडिंगसाठी. आता लोडिंग तिथनं किती मिळतंय, जाग्यावरनं मिळालं तर ठीक आहे. समजा तळेगाव दाभाडीला गाडी आहे आणि चाकणला यायचं आहे त्याला, तर 1-1.5 तास तर आरामशीर निघून जातोय त्याचा. मग इकडं आल्यानंतर गाडी साहेबाला भेटणार, गाडी गेटच्या मध्ये घेणार, गाडी भरता सवरता निघता संध्याकाळी 7-8 वाजणार. आणि तिकडनं भाडं काय लागणार, 8,000 रुपये 9,000 रुपये 10 टनाच्या गाडीला. बघा 7,000चं ॲव्हरेज, त्यानंतर 3 टोल नाके. त्या ड्रायव्हरनं झोपायचं कधी, उठायचं कधी? अहो माझ्याकडं पिकअप आहे, मी पिकअपलाच रडकुंडी आलोय हो. झाले 15 दिवस धंदा नाही. धंदा आहे आमची इथनं बँगलोर चालू आहे 17,500 आणि पार्टीचं बुकिंग, ज्या बुकिंगवाल्याचं बुकिंग आहे ना 22,000 रुपये बुकिंग आहे. तो बुकिंगवाला देणार ट्रान्सपोर्टरला 1,000 रुपये तो ठेवणार, 21,000. ट्रान्सपोर्टर ब्रोकरला देणार, ब्रोकर ठेवणार 1,000 रुपये, 20,000. त्या ब्रोकरकडनं आणखीन एखादा ब्रोकर ॲड होणार त्यात, ते 1,500 कर 17,500वरती भाडं येणार. गाडी भरली की टायमिंग देतात 24 घंटे बँगलोरसाठी. पळायचं गाडीवाल्यानं, नुसतं पळायचं. 24 तासात जर गेले तर 17,500 आणि 24 तासाच्या नंतर 1 तास जरी उशीर झाला 1,000 रुपये कट होणार तुमचे. मग मला सांगा धंदा करून फायदा काय? आणि त्यातल्या त्यात कर्नाटकमध्ये एंट्री द्यावं लागतात, महाराष्ट्र बॉर्डरला एंट्री द्यावं लागती. कर्नाटकमध्ये GSTचे पेपर चेक होतात, पेपर जर फॉल्टी सापडले मग तर गेली गाडी वाचत नाही. मग तो ड्रायव्हर तर गेलाच, चालक मालक असेल किंवा ड्रायव्हर असेल कोणीही असू द्या, तरी पण तो जाग्यावर जाणार. त्यानंतर टोल नाक्यावरती बँगलोरपर्यंत 100% 1 किंवा 2 RTO सापडणार. RTOने गाडीचे पेपर चेक करणार. जर टिपी नसेल, मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही राज्यात जावा पण टिपी रेग्युलरली काढावा. आता मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी असंच एक हुशारपण केलं तर म्हणलं रातोरात जायचं आहे आपल्याला आंध्रामध्ये. 11,750 रुपयाची पावती घेतलेली मित्रांनो मी स्वतः. आणि माझा एक मित्र आहे प्रवीण भोसले म्हणून, आपला मंगळवेढ्याचा आहे, कंटेनर पिकअप आहे त्याच्याकडं, त्यानं सुद्धा 11,700ची पावती घेतलेली. आता टिपी न काढण्याचं कारण सांगतो, भाडं कमी लागतंय, जाऊ द्या बा 400-500 वाचले तर वाचले, पण ह्या 400-500च्या नादात किती जातात, 11,700. आणि बाहेरच्या राज्यात हो का आंतर महाराष्ट्र राज्यात हो, ओव्हरलोड चालू नका. कारण सांगतोय तुम्हाला, कारण की अंडरलोडचं भाडं छत्रपती संभाजीनगर ते पुणे
4,000 4,500 रुपये भाडं लागतंय आणि ओव्हरलोडला किती लागतंय 1,500 वाढतात हो. आता बुकिंगवाल्याचं तर ओव्हरलोड त्यानं ओव्हरलोडमध्ये भाडं उचललेलं असतं त्याचं तर वेगळं आहे. त्यात तो बुकिंग म्हणल्यानंतर तो जास्तच भाडं घेणार ना. त्यानंतर तुम्हाला सांगितलं ना, एक ट्रान्सपोर्टर 2-4 ब्रोकर जे 2-4 महिने गाड्या चालवतात, दुसऱ्याच्या ड्रायव्हर की करतात, नंतर स्वतःचं ट्रान्सपोर्ट टाकतात आणि बुकिंगवाले पकडतात, काही ट्रान्सपोर्टवाले पकडतात, त्यांच्याकडनं दिवसभर त्यांच्या ऑफिसला बसणार आणि तिथनंच ग्रुपला भाडे सोडणार. आता ग्रुप सगळ्यात महत्त्वाचा ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप. आता व्हॉट्सअपच्या ग्रुपला एखादा मेसेज पडलाय की संभाजीनगर ते इकडं गाडी पाहिजे बा, अमुक ठिकाणी गाडी पाहिजे. जसा तुमचा तो ग्रुपमध्ये ज्यानं भाडं टाकलंय तो तुमच्या गाडीचे पेपर मागतो सगळे. तुम्ही कधीतरी त्याला ट्रान्सपोर्टचे पेपर मागितले का हो सगळे? कसं आहे, तुमचं ट्रान्सपोर्टचं कार्ड टाका मला किंवा तुमचं लायसन दाखवा मला. का आपल्याला अधिकार नाही काय? ड्रायव्हर लोकांना अधिकार नाही तेवढा? जसं त्यांना अधिकार आहे ना, आपल्या गाडीचे सर्व पेपर चेक करतात. जर ड्रायव्हिंग लायसन नसेल तरी ते गाडी भरत नाही मित्रांनो. बऱ्याच कंपन्याच्या पॉलिसी वेगवेगळ्या असतात. काहींना जॉक लागतात, काहींना फायर सेफ्टीच्या त्या टाक्या लागतात बारक्या. त्यानंतर तुम्हाला सांगतो आणखीन महिंद्राला जर गेले ना तुम्ही खाली करायला गाडी, तिथं जॉकेट लागतात, बूट लागतं, हेल्मेट लागतं. एवढं सगळं ड्रायव्हरना किंवा चालक मालकांना कुठनं आणायचं हो? बरं नका का आणा ना, तिथं भाडं घेतात, 200, 300 रुपये भाडं वसूल करतात. मग हे तुम्ही अगोदरच 4-4.5 मध्ये गाडी पाठवली ना, मग ड्रायव्हरला किंवा चालक मालकाला सांगायचं ना का बुवा तुला तिथं एवढा खर्च लागणार आहे. तो ड्रायव्हर किंवा चालक मालक नवीन असतो, तो गाडी भरतो बिचारा, तो जातोय भरणं. भरून गेल्यानंतर त्याला कळतं की तिथं 200-300 रुपये खर्च झाली. ऑलरेडी 4,500च भाडं पकडा. तुम्हाला हिशोब सगळा कळेल तुम्हाला. मी सगळं व्यवस्थित सांगणार व्हिडिओमध्ये, व्यवस्थित ध्यान करून ऐका की 4,500 भाडं लागतं. 300 रुपये पिकअपचंच सांगतो, बाकीच्या मोठ्या गाड्यांचं तर बोलत पण नाही मी, कारण मोठी गाडी नाही माझ्याकडं, त्यामुळे मोठ्या गाडीचा हिशोब पण नाही माहिती मला. तुम्हाला सांगतो की पिकअपला 300 रुपयाचं कमीत कमी टोल नाक्या लागतात, 200 रुपये जेवायला लागतात, 500 झालेत. त्यानंतर 2,000चं डिझेल लागतात, म्हणजे 500 आणि हे 2,000 2,500 झाली. त्यानंतर तिथं 300 खर्च केले, 2,500 म्हणजे 2,800 झाली. त्या गाडीवाल्याला काय उरले हो? लय झालं तर 1,500 1,800 रुपये उरले. 1,800 रुपये जाताना तिकडनं पुण्यातनं संभाजीनगरचं भाडं लागतंय 3,200, 3,500. 3,500 मध्ये ट्रान्सपोर्टर कमिशन घेणार, ट्रान्सपोर्टरचं कमिशन गेलं, त्यानंतर बुकिंगवाल्याचं गेलं, त्यानंतर ब्रोकरचं गेलं, गाडीवाल्याच्या हातात 3,200 रुपये येतात. येताना कंप्लीट 700 रुपये उरतात मित्रांनो. मग 700 आणि ते 1,700 1,800 ते 1,500च पकडा, कारण त्यात आपण ट्रान्सपोर्टचं कमिशन पकडलंच नव्हतं ना. 2,800 ते झालं, ते 300 रुपये याचं कमिशन ट्रान्सपोर्टचं, बिल्टीचे 100, 2,800 400 3,200 गेले. 3,200 गेल्यानंतर काय 42,000 आणि ते 300 1,500, 1,500 आणि 700 2,100, 2,200 रुपये. सॉरी, 2,200 रुपयामध्ये 3 दिवस जातात मित्रांनो. मग काय रोज पडला सांगा? 700 रुपये हजेरी पडली. मग आता या 700 रुपयामध्ये त्या चालक मालकाने त्या ड्रायव्हरला पगार द्यायचा की गाडी मेंटेनन्स करायची की हप्ते भरायचे? त्या चालक मालकाला काय, समजा चालक मालक आहे त्याला किती उरलेत, ठीक आहे ड्रायव्हरचा पगार द्या सोडून, पण त्याचा गाडी मेंटेनन्स दर महिन्याला 5,000 रुपये पिकअपला मेंटेनन्स लागतंय. त्यानंतर तुमचं इन्शुरन्स काढा तुम्ही, त्याच्यानंतर पासिंगचं काढा, सर्व गोष्टी मायनस करून लॉसमध्ये ट्रान्सपोर्ट धंदा. त्यामुळंच आपला मी व्हिडिओ चालू करत्या वेळेसच बोललो होतो की सावधान, नवीन गाडी घेणाऱ्यांनो सावधान. कारण काय होतं आहे माहिती आहे का, नवीन जे गाड्या घेतात ना यांना काही माहीत नसतं. हे काय विचार करतात, हां आमची तर मंडीत ओळख आहे, आम्ही मंडी भरून चालू. अहो मंडी भरून चालताना 2 टन 2.5 टन 3 टन माल नेतान, तुमच्या गाडीच्या टायरची किंमत तरी माहिती का तुम्हाला? 6,000 रुपये 7,000 रुपये. माझी 1.5 गाडी आहे सिटी पिकअपमधली. 1.3 जर गाडी घेतली ना भाजीपाल्याला, तुम्हाला सांगतो तरकारीला जर गाडी चालवायची असेल ना
तर 1.3च गाडी पाहिजे आणि त्या गाडीचं टायर बसतंय 9,500 एक टायर. आता इथनं जर तुम्हाला समजा नागपूर, इंदोर, मुंबई, पुणे जर पाठवलं, टायमिंग डिलिव्हरी असती. त्या टायमिंग डिलिव्हरीमध्ये जर तुमच्या गाडीचं एक टायर फुटलं, भाडं काय भाव गेलं मित्रांनो. ठीक आहे, 7,000 8,000 रुपये भाडं लागू द्या ना, 11,000 रुपये भाडं लागू द्या, त्याच्यात तो खर्च मायनस करा 3,200 रुपये. आता 3,200 जर गेले तर 6,000 रुपये उरले. 6,000मध्ये मग त्या चालक मालकाला काय उरणार आहे? काही नाही उरत मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा. मी पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो. हे माझं स्वतःचं मनोगत होतं. यात कोणाचं जर बुकिंगवाल्याचं, ट्रान्सपोर्टवाल्याचं, ब्रोकरचं, गाडीवाल्यांचं जर मन दुखलं गेलं असेल तर मला क्षमा करा मित्रांनो. पण विचार करा, नवीन गाडी घेताय ना तर 100% विचार करा.